आपण प्रॅक्टिस सेट 2.6 अल्जेब्राच्या क्वाड्रॅटिक इक्वेशन या लेसन मधला असणार जो प्रॅक्टिस 2.6 आहे त्याच्यामधला असणारा एक्झाम्पल आपण बघूया. बघा इथे तुम्हाला एक्झाम्पल दिसतंय. काय म्हटलेलं आहे? प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago 2 years ago म्हणजे 2 वर्षापूर्वी अँड 3 years hence म्हणजे 3 वर्षानंतर इज 84. प्रोडक्ट ऑफ म्हणजे 2 वर्षापूर्वीचं प्रगतीचं वय आणि 3 वर्षानंतर प्रगतीचं वय या दोन्ही वयांचा गुणाकार 84 तुम्हाला दिलेला आहे. फाइंड हर प्रेझेंट एज. तर तिचे आजचे वय काय असा क्वेश्चन आहे. तर चला आता तिचा प्रेझेंट एज आपल्याला माहिती नाही म्हणून तिचा आपण प्रेझेंट एज पहिलं बनवूया. लेट म्हणजे प्रगतीचं आपण आजचं जे वय आहे ते एक्स वर्ष आपण मानलेलं आहे. आता आपल्याला कंडिशन काय दिलेली तर ती कंडिशन आपण लिहूया. अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन काय म्हटलंय कंडिशन मध्ये तर प्रोडक्टचा अर्थ होतो गुणाकार. प्रोडक्ट ऑफ प्रगतीची एज 2 years ago अँड 3 years hence इज 84. म्हणजे प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय 2 वर्षापूर्वीचं वय काय असेल तर तिचं आजचं वय जर एक्स वर्ष जर आहे. फॉर एक्झाम्पल आजचं वय जर 10 वर्ष जर असेल तर 2 वर्षापूर्वीचं वय काय असेल तर 2 वर्षापूर्वीचं वय जर काढायचं असेल तर आजच्या वयामधून 2 वर्ष आपल्याला वजा. आता हे आहे आजचं वय आहे आणि 2 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर -2 झाले. पण इथे आपण आजचं वय काय मानलेले तर एक्स मानलेले म्हणजे काय भेटेल आपल्याला x - 2. त्यानंतर सेकंड काय सांगितलेलं आहे 3 years hence म्हणजे 3 वर्षानंतर. आता समजा आजचं वय 10 वर्ष आहे तर 3 वर्षानंतर काय असेल तर 10 + 3 असेल. पण आजचं वय आपण काय मानलेलं आहे तर आजचं वय आपण मानलेले x आणि 3 वर्षानंतर म्हणजे +3 म्हणजे हे दोन असणारे ब्रॅकेट आपल्याला मिळतील आणि या दोन्ही असणाऱ्या ब्रॅकेटचं काय सांगितलंय आपल्याला तर प्रोडक्ट सांगितलेलं आहे. म्हणजे कंडिशन आपल्याला काय म्हणते तर 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतर चिन्ह ऑलरेडी असतं दोन्ही ब्रॅकेट मध्ये. हे किती आहे तर हे आहे 84. अशा स्वरूपाचं असणार आपल्याला इक्वेशन मिळालं. 2 ब्रॅकेट आपल्याला इथे मिळालेले आहेत. आता 2 जे ब्रॅकेट आपल्याला इथे मिळालेत या दोन्ही ब्रॅकेटचा आपल्याला गुणाकार करून घ्यावं लागेल. पहिल्या ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं. चला पहिल्या ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करू म्हणजे फर्स्ट टर्मने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे सेकंड टर्मने पुन्हा त्याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे मीन्स x + 3 हे साइन इथे येईल मायनस परत सेकंड टर्मने मल्टिप्लाय करा 2. आता x ने या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल तर x * x x² प्लस x * 3 3x 2x = 84. आता हे दोन्ही जे तुम्हाला टर्म दिसतात ते दोन्ही लाईक टर्म आहेत. यांना लाईक टर्म का म्हणतात त्या दोघांचे व्हेरिएबल सेम आहेत. बघा x आहे आणि दोघांचा पण इंडेक्स सेम आहे. हे दोन्ही लाईक टर्म नाहीयेत का तर व्हेरिएबल जरी सेम असलं तर दोघांचा इंडेक्स सेम नाही आणि त्यामुळे यांना लाईक टर्म म्हणता येत नाही. हे दोघे लाईक टर्म आहेत कारण व्हेरिएबल सेम आहे आणि इंडेक्स पण सेम आहे. दुसरी गोष्ट या 3x ला प्लस साइन आहे या 2x ला मायनस साइन आहे म्हणून 3x मधून 2x हा मायनस होईल आणि बिग टर्म कुठला आहे तर 3x याचा साइन तुम्हाला द्यावं लागेल. मीन्स काय x² 3x मधून 2x गेला खाली शिल्लक राहिला 1x आणि बिग टर्मचा साइन प्लस म्हणजे x² + x. पुन्हा हा 6 आणि 84 हे दोन्ही लाईक टर्म आहेत. का लाईक टर्म आहे तर या दोघांनाही व्हेरिएबल नाही आणि त्यामुळे दोघे लाईक टर्म आहेत. तर 84 या साईडला जर आला
तर काय मिळेल एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 हा 84 इकडे आला म्हणजे तो मायनस झाला 84 इक्वल टू 0 therefore एक्स स्क्वेअर प्लस एक्स हा मायनस आहे हा मायनस आहे दोघांचं ऍडिशन होईल आणि बिग टर्मचं साइन येईल मायनस दोघांचं ऍडिशन 90. आता इथे जर तुम्ही जर क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही जर बघितलं तर सेकंड टर्मला प्लस साइन आहे थर्ड टर्मला मायनस साइन आहे सेकंड टर्मला प्लस आणि थर्ड टर्मला जर मायनस साइन जर असेल तर काय होतं तर हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन आहे सबट्रॅक्शनचं आता सबट्रॅक्शनचं जे ऑपरेशन आहे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथड मध्ये मी तुम्हाला सांगितलेले तर फॅक्टरायझेशन मेथड नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल तर इथे आपल्याला गुणाकार हवा आहे 90 आणि वजाबाकी हवी आहे आपल्याला 1 असे दोन फॅक्टर आपल्याला ते शोधायचे तर गुणाकार 90 आणि वजाबाकी 1 तर गुणाकार 90 आणि वजाबाकी 1 अशा दोन फॅक्टर कुठले आहेत तर एक आहे 10 आणि दुसरा आहे 9 बघा 10 मधून जर 9 मायनस जर केला 10 मायनस 9 तर किती राहतात 1 तर बघा सबट्रॅक्शन आपल्याला 1 हवा आहे 10 आणि 9 यांचं जर मल्टिप्लिकेशन जर केलं तर यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं 90 म्हणजे असे दोन फॅक्टर कुठले आहेत 10 आणि 9 असे दोन फॅक्टर आहेत तर चला आपण मिडल टर्मचे विभाजन करून घेऊया मीन्स एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इक्वल टू 0 तर मधल्या असणाऱ्या पदाची आपण फोड करून घेतलेली बघा 10x मधून जर 9x जर गेला तर 1x शिल्लक राहतो हे बघा 1x आता इथे प्लस साइन का आलं तर याला प्लस साइन होतं जर सेकंड टर्मला प्लस साइन असेल थर्ड टर्मला जर मायनस साइन जर असेल तर त्याचं सबट्रॅक्शन होत असतं आणि बिग टर्म हा प्लस असतो आणि स्मॉल टर्म हा मायनस असतो आता इथे तुम्हाला एकूण 4 टर्म तुम्हाला भेटलेले आहेत तर 2-2 टर्मच्या जोड्या तुम्हाला इथे पाहणार या दोघांमध्ये काय कॉमन आहे ते बघायचं तर या दोघांमध्ये एक्स हा कॉमन आहे शिल्लक काय राहिलं तर एक्स प्लस 10 ते शिल्लक राहिला 1x आणि इथे शिल्लक राहिला 10 या दोघांमध्ये काय कॉमन आहे 9 कॉमन घेतल्यामुळे इथे शिल्लक राहिला एक्स आता इथे मायनस कॉमन घेतल्यामुळे इथलं चिन्ह बदलेल आणि ते होईल प्लस शिल्लक राहील 10 इक्वल टू 0 पुन्हा इथे तुम्हाला 2 टर्म भेटलेले आहेत सॉरी दोन टर्म तुम्हाला इथे भेटलेले आहेत या दोन्ही असणाऱ्या टर्म मध्ये काय सामायिक तुम्हाला दिसतंय तर ब्रॅकेट तुम्हाला सामायिक दिसतंय तर ब्रॅकेट कॉमन काढा जर ब्रॅकेट कॉमन जर काढलं एक्स प्लस 10 तर इथे काय शिल्लक राहिलं तर इथे एक्स शिल्लक राहिला इथे काय शिल्लक आहे तर मायनस 9 शिल्लक आहे ते सेकंड ब्रॅकेट मध्ये घ्या एक्स मायनस 9 इक्वल टू 0 अशा प्रकारे दोन फॅक्टर आपल्याला इथे मिळाले आता एक फॅक्टर इक्वल टू 0 आणि सेकंड फॅक्टर इक्वल टू 0 आपण त्यांचं सेपरेशन करूया तर एक्स प्लस 10 इक्वल टू 0 एक्स मायनस 9 इक्वल टू 0 आता इथे प्लस 10 आहे पलीकडे गेल्यानंतर तो मायनस होईल एक्स इक्वल टू मायनस 10 एक्स इक्वल टू 9 अशा प्रकारे आपल्याला एक्सच्या दोन किमती आपल्याला इथे मिळाल्या मग आता प्रगतीचं वय आहे वय कधी मायनस मध्ये असतं का तर वय कधी मायनस मध्ये नसतं याचा अर्थ एक्स इक्वल टू मायनस 10 हे जे आन्सर आहे हे आन्सर चुकीचं आहे हे वर्ष असणार आहे म्हणजेच प्रेझेंट एज इक्वल टू 9 इयर्स आजचं जे वय आहे ते किती आहे 9 इयर आहे अशाच प्रकारचे असणारे बाकीचे असणारे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता
काही असणारे वर्ड प्रॉब्लेम जे आहेत मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून कुठले वर्ड प्रॉब्लेम जर हवे जर असतील सोडवून, तर नक्की तुम्ही तशा स्वरूपाची कमेंट करा. मी तुम्हाला ते सोडून देण्याचा प्रयत्न करेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.